अजून थोडा चालला असतो तो गेला असता. 10 मिनिटं सोशल मीडियावर टाकलं नाही. हा फोटोग्राफर आपला पुढे येऊन बसलेला आहे. स्वच्छतागड पार्किंग. मेन एंट्रन्स. गडाच्या एंट्रन्सला आहे आपण आता. निखिल बोलून आपल्याला कॅन्डी दिलेली आहे. चालू ते हा हा ठेव ना. हा होय पडलो रे. 1:30 वाजता चढायला सुरुवात आपल्याला आता. तिथं सुरुवात आहे आपल्याला. हा गडाचा एंट्रन्स 1:30 वाजता. 3 तास लागतील चढायला. हा एंट्रन्स आहे. हा असा रस्ता आहे इथे जायला. चला भाऊ बाबांनो. इथून 3 किलोमीटर असं लिहिलेलं आहे इथे मागे. निखिल बरोपा एकदम फुल स्पीडले आणि फुल एनर्जीने चाललाय पुढे. निखिल मित्रांनो माहिती दिलेली आहे कळसू अभयारण्याची. हरिश्चंद्र कोकणकडा इंद्रवज्र दृश्य 2. हे बघा इंद्रवज्रची माहिती दिलेली इथे. सुरुवातीलाच गडबड करता पोरगा इथे. लेस सुटली त्याची. वरून खाली पडला असता तर कोण जेवण राहिला असता. नहीं नहीं ब्लॉग चल रहा है. ब्लॉग चल रहा है. हाय बोलो गाइज. गाइज हाय दे से हाय. वरती देख बेटा. ए कोंबड्या. अभयारण्याचा हरिश्चंद्रगड परिसराचा मॅप आहे. केदारलिंग हरिश्चंद्रेश्वर मंदिर कोकणकडा नळीची वाट पुष्करणी कुंड सगळी माहिती दिलेली. किल्ल्याची उंची 1424 मीटर. गिरिदुर्ग डोंगर रांग माळशेज घाट आणि आपली पहिली जंगल ट्रेक हरिश्चंद्रगडमध्ये. हे बघ रे आपल्याला बॅग आणायला पाहिजे बाय. गार बॅग. हे बघ हे मूर्ख निशाणी आहे मूर्ख लोकांची. प्लास्टिकच्या बाटल्या. सक्त मना येतं तर प्लास्टिकचा परिसर खराब करतं. प्लास्टिकमध्ये 15 मिनिटाचा टेक झाला मित्रांनो. त्याच्या 8 फीट गेला. कितपर्यंत गेला रे? 170 गेला. अजून थोडा चालला असतो तो गेला असता. 10 मिनिटाचा ट्रेक झाला बघ. 10-15 मिनिटाचा का रे. घाम बघू शकता. आणि हा ट्रेक बघा. तिकडे जायचंय. तिथून अजून फिरून वर जायचंय. आणि काटा कळसुबाई काय कळसुबाई शिखरचा डोंगर यांची माहिती झाली का तुम्हाला सांगतो काय रे. बसलेलं कडाकाचं ऊन आहे. 1:30 वाजले असतील आत्ता. हा ना हा आहे का. हे ओनर आहेत. त्यांचं हॉटेल आहे इथे. एक पायथ्यापासून सुरुवात झाल्यावरती आणि एक टॉपला. 1 ड्राईव्ह ॲडव्हेंचर कॅम्पिंग ट्रेकिंग आणि जेवण. जर तुम्ही फक्त आले असाल बिना काय आणायचं तर सगळे सोय होईल. तर निखिल भाऊ कसं काय आहे. उन्हाचं कसं काय भाऊ. बरं वाटतंय. हे दगडी वाट. आपण जंगल ट्रेक लागलाय. सगळं गेलो आपण जंगल ट्रेक लागलाय. निखिल भाऊ हवा तर जोश काहीच नाही भाऊकडे. निखिल भाऊचा जोश होश होऊन गेलेला आहे. किरकिर आवाज होतो तुम्हाला. आवाज रेकॉर्ड होईल ना निखिल. मस्त आवाज आहे. भारी खास मीठ. चल भाऊ
कंटिन्यू दगडाची चढ आहे, कंटिन्यू दगडाची चढ. हा चाल चाल निकाल चाल चाल. अरे बापरे, पहली रैलिंग लागलेली. निखिल म्हणतोय फटके हाथ में आ गए फिर भी जाएंगे ऊपर. हा बघा, हा अवघड पॅच, दगडाचा अवघड पॅच आहे. चला जायचंच आहे. ते गाव आहे, तिथून आलो आम्ही. हे पहिली रैलिंग आहे. आता वापस ऊन लागलंय, वापस कडक सपाट भाग. थोडं वर चाललंय आता, तसं फिरून त्या बाजूला कड्याकडे जाणार वापस दगड. मित्रांनो, ही गुफा लागली. आता 20% ट्रेक संपला आपला. आता कुठे सावली आली हे बघा. आता सावली लागली आहे. ह्याला का बरं जीव मोठा आहे म्हणा का रे. हा बॉडी हुई तो नहीं क्या हुआ क्या रे. हा जीव मोठा आहे बोलायचा, दिल बहुत बड़ा है. अभी टिकेंगे आदमी भाई. ह्याच्याकडे बघा, ह्याची साईज, ह्याचं वजन, ह्याचं वय किती जा 18 वर्षाचा आहे. 14 लिटरची बॅग आहे, 14 किलोची बॅग आहे. अरे 55 लिटरची आहे ना, 14 किलो बॅग येते. वजन जयशिवाय 14 किलो. आणि हरिश्चंद्र गेट केला आहे, कळशिवाय पण केला बोऱ्याने. अरे आता दमायला पाहिजे त्याने. इथं व्ह्यू बघा, फोटोग्राफर लागला कामाला. हा व्ह्यू कॅप्चर करतोय तो, दिसतंय का तुम्हाला. चला फोटोग्राफर. कोण हां बघा मित्रांनो, 21% ट्रेक केल्यानंतर हा कडा लागतो साईडला. याच्याने कडेकडे नाही तर तुम्हाला वरती बघा डायरेक्ट छत आहे, तिथून खाली प्रकारे. का निघेल आता, काय झालं तुमचं. त्यांचं काम पूर्ण करतायत ते, सिनेमॅटिक घेण्याचे प्रयत्न करतायत ते. चला वापस अवघड पॅच लागला. बघा मित्रांनो, सोनकिचेतला वेळेत लावत तर ते वगैरे आलं. इथं सुरुवातीला दिसतंय या अशा जागेवरती गाणं. एक मिनिट कामं सांगतो, थांबणार रे, बोलू दे ना. आता बोल. अशा कचऱ्या लोकांमुळे हे कचऱ्याचे डबे ठेवावे लागतात. तुला नाही बोलत आहे, प्रशासनाने ठेवलेले कचऱ्याचे डबे इथे लावलेले आहे. त्याच्यामुळे कचरा बाय चान्स काय होतो. हां धन्यवाद. पण शक्यतो डबे लावायची गरज नको यायला. आपला कचरा आपण स्वतः खाली न्यायचा, किंवा तुम्ही कचराच करू नका किल्ल्यावरती काय. हां ते कचरा होणार असं काही वापर करू नका.
चलो भाऊ चला सेल्फी पॉइंट स्विमिंग पूल आला भाऊ चला सगळं सामान खाली फेकून दिलं. हा मुंगोस तोडण्या म्हणतोय व्हिडिओ काढ म्हणे माझा. जाय मग व्हिडिओ काढतो मग उड्या मार निघले. वॉटर क्रॉसिंग वॉटरफॉल हा विंटर ट्रेक कुठे निघेल ना भाऊ सापडला कुठे बाबू नको रे. इथून जर आले तुम्ही रॅलिंग क्रॉस करत लोखंडाची इकडे एक वॉटरफॉल असं सरळ वरतं यायचंय असं पटार लागेल इकडं तिकडे ना असं. हा का वेल मार्क ट्रेक आहे ट्रेल्स आहे थोड्याफार. फोटो बिटू नको रे चल. सगळ्या मित्रांनो थोडं पुढे आल्यावर हा ब्रिज जो आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत आलेला आहे येणाऱ्या हा ब्रिज हा निखिल. हा ब्रिज क्रॉस केल्यानंतर इथून तुम्हाला असा रस्ता लागेल वापस चढंती आणि जंगल ट्रेक वापस. हा गेले 1.5 तासापासून चालतोय. एवढा ट्रेक आहे तसा मोठा नाही पण अवघड आहे वजनामुळे लागतोय. अरे वजन आणि थोडं ऊन आहे थंडी वाजते आहे थोडी थंडी. चला बाबा तुम्हाला रोज वरती खाली करावं लागत असेल ना. एक मिनिट दादा असा कारण रस्ता धसला असेल त्यामुळे वापस रस्ता बनवत आहे. कोणाला अडचण नको व्हायला म्हणून खूप मेहनत करते. मार्क पहिला मार्क भेटला भाऊ माणसाने म्हणत होता. वरती पण काम चालू आहे. 70% ट्रेक कंप्लीट झालेला आहे. 30% बाकी पण अजून पण असं वाटतं संपलं नाही अजून भरपूर बाकी आताच चालू केलेली आहे. भाऊ बघा भाऊ अरे ब्लॉक चल रहा है यार हाय तो करो यार. हाँ ये थका हुआ है भाई का. और मागा बघा मित्रांनो हरिश्चंद्रगडची शांतता आणि या किड्यांचा आवाज ऐका बरं. हा एक किडा बी सोबत आणलेला आहे. तिथून आलेलं आहे त्या बोहाटीमधून असं असं हा बो इथं उभा आहे. हां आणि एक्झॅक्ट समोर तुम्हाला रस्ता की दिसून जाईल वरती. पुढे जाऊन दाखवतो मी. निकलेस ब्रो MC भाई तुम्हारा वजन लेके आओ. हाँ दम लगा नहीं रे भाई क्या? अपना अपना खा सामान अपन खुद उठाने का. हाँ हाँ मेरा भाई. हाँ मेरी जान. हाँ मेरी जान तभी तो हौसला बढ़ेगा. हाँ तभी तो हंसना पड़ेगा. ऐसा चलो फिर चल दोंडू फिर. चलो कितना रहेगा. मावशी म्हणे 20 मिनटं बाकी अजून कड्यापर्यंत जायला. 20 मिनटावर आलं आहे पण दम तर लागलं आहे. बसतं मी पण त्याला बघून मला पण बसं वाटतंय. आपण त्या गावातून असं फिरत हा कडा पार करत कडातून जंगल वॉटर क्रॉसिंग तिथून वापस हा जंगल करत वरती आलं आहे. आणि बहिणी इथं बसलेलं आहे. वरती काय सर्व पठारच आहे. जुबानी सुनो तुझे प्यार हुआ था इकरार हुआ था है तमन्ना हमें तेरे हाथों पे मेहंदी. अपने नाम की कसम. मित्रांनो गाडीवर तर तुम्ही ब्लॉग पाहिला असेल त्याच्यामध्ये आपण जे गाणे सगळे वाजलेले याच्या मागं हाय सगळे जुने गाणे वाजलेले ते सगळे जुने जुने भंगार गाणे लावले म्हणायला लावले त्यांनी अक्षरशः येतोय
इकडनं आम्ही थोडं पठार लागले इथे. डाव्या बाजूला इथे दिसलेलं बोर्ड हरिश्चंद्रेश्वर मंदिर 500 मीटर इथून जायचं. हर हर महादेव. कोकणकडे कुठे तेव्हा तिकडं पुढे. मित्रांनो लोक केदारनाथ पोहोचतात तसं फील होत आहे. हे बघा केदारचं टेम्पल डोळ्यांना दिसतंय. ते कॅमेऱ्यात दिसणार नाही बहुतेक, जवळून दाखवावं लागेल. पण तिथून तर दिसतंय आम्हाला. एकच नंबर फिरत आहे. पूर्ण एनर्जी रिकवर झाली. आणि असं 500 मीटरपर्यंत तिथपर्यंत असं पठार आहे म्हणून चालवलं काय वाटणार नाही. हो निखिल पठारावरती आलेले. हे जुनं मंदिर वाटतं. शिवलिंग पहिलं पाण्यात टाकायला लागली येतं. आणि केदारनाथ म्हणजे केदारेश्वर मंदिर. चलो मंदिर येते इथे खाली गेल्यावर या साईडने तर शिवलिंग आहे. जुन्या काळात ते एक स्तंभ बाकी त्याच्यातला तो आहे. निखिल निखिल आम्ही विचार केला आहे मंदिर आणि शिवलिंगचं दर्शन आधी टेंट सेटअप केल्यानंतर लावू. टेंट सेटअप करून मग खाली येणार वापस मोकळं. कारण की एवढं सामान घेऊन मध्ये ओलं व्हायचं त्याला काय अर्थ नाही. टॅन 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 टॅन. कोकणकडं या साईडला इकडे होतं मंदिर. आपण इकडे थोडं खाली उतरून आलो आहे. थोडंसं उतार होते तिथून कड्यापासून मंदिरापासून कड्याची काय अंतर 600 ते 700 मीटर आहे असं त्या काकांनी सांगितलं. आता बघूया सहज 600 ते 500 मीटर आहे का काय रे. कड्याकडे चाललोय. एक 100-200 मीटर बाकी असेल बहुतेक. दिसत आहे थोडा. हे जंगल कारवीचे झाडं बहुतेक. मला माहीत नाही झाडं जवळ रिकार्ड नॉलेज नाही मला पण सांगतो अंदाजे. काय रे आता तिथं कुंड्यामधलं पाणी साचलेलं होतं वरून थोडंफार. तिथे तोंड धुतलं. हा बघा किती गोरा झालेला आहे. एकदम गोरा झालेला चिकना झालेला एकदम. MC BTS. याचा अर्थ काय मित्रांनो येडा बनवलं याला. 450 मीटर अजून जायचं आहे. काय रे मित्रांनो एवढी मेहनत घेऊन आपण हा ट्रेक केला आहे त्याच्यासाठी. हा कोकणकडा. चल भाऊ चल चल चल. नाही ही कोकणकडाची रायडिंग मी पण खूप एक्सायटेड आहे आणि निखिल पण एक्सायटेड आहे. बघू कसा आपला हां. हां बसता येतं काय. मोबाईल इथून ना पुढं काढायचं. निखिल आपल्या डेअरिंग करणार आहे. खाली बघणार आहे. घुस ना घुस जायचं. नड नड नडा नडा नडा.
हा ना फिक्स आहे ना 100% तिथे. हां मित्रांनो कधी जर आले तुम्ही तिकडनं ठीक आहे का? हां ते भेटलं त्याला काहीतरी तिकडनं आले हा कडा आहे तिथं चार्जेस घेतात टेंट लावायचे. हे झाडाखाली आहे एकदम मोफत आहे. इथं हे झाड आहे सुटली का ती असा इकडे बघायचं इकडे समोर. हां टेंट लावणार आम्ही आता बाय नेपच्या बस सामानातून बसलाय पोंगे घेऊन सिलेंडर सिक्युरिटीसाठी सामान मला आणावं लागलं. हा काय करून आला म्हणजे हात बाहेर लावला त्याने. हां थंडी तर चालू झाली तशी थंडी वाटली. पीटाम बेबी रे असं नाही रे आता लाकडे बिकडे जमा करतोय. हां हे अतिशय सिक्युरिटीसाठी जागा केली इथं. हा भाऊ काय करताय? घरी मागो साखर. साखर एवढी काय? साखर आणली गाव जेवण द्यायचंय का? दे मी काय म्हणतो आग कशी लावायची? मेरे पास एक है ना इससे होगा का देख तू इससे होगा क्या? शेकोटी लावले आणि आग घेऊन आलेला आहे. काय आणलं त्याने? काय रे सलाकी स्प्रे काय? सॅनिटायझर आणले ते ग्लास क्लीनर आलेलं आहे. बघ चालवतो चांगली गोष्ट. अख्ख्या टेंटला आग लावणार होता आमचा. काढ पटकन. ठीक आहे असं लावलेलं आहे ते सगळं पडलेलं आहे इथं सामान काढून ठेवलेलं आहे खायचं. निखिलला म्हटलं यावर बटा कावर आणलं तुला इथं मी? हां कामा अंध करे सोडून दिले. विचार चालू आमचा. ए यार झोपू नको ना निखिल. कॉफी करायची आता कॉफी असं नको रे. ठीक आहे नेटवर्क आलं की काय बोलेगा आदमी फिरवा. चल चालू केलंय चालू गो. चालले सामान. पाणी वाढली थंड पाणी वाढली. थंडा बाई त्याला छोटे एक थंड पाणी बिसलरी ये थंड्या पाणी वाढली पाणी. कॉफी करायची ना एवढ्या भाव इथं कॉफी करायची. दूधचं पावडर भेटेल एक ग्लास दे छोटे ग्लास दे बेटा चल लवकर. एवढ्या भाव ट्रेनवरती नाही आलो आपण. ले कॉफी ऐश कर बता. एक दूध पाउडर ये हमारी कॉफी यहाँ पे हमने फेंकी. आपण हमने फेंकी इधर. क्या ना इकडे बाहेर सामान बाहेर. ये हमारा दूध ये हमने फेंका. मात गया क्या? और एक दूध क्या पावडर सकाळी शेजवान चटणी आणलेली बा. नाही मसाला आहे. अबे शेजवान राहायचा मसाला आहे तो. शेजवान आणायला पाहते. हां बोगस माणूस आहे रे तू. बरोबर नाही. कॉफी किती पिशील? कॉफी किती पिशील? एक ग्लास. एक ग्लास आधा ग्लास पिशील. हाँ म्हणजे एकच ग्लास अर्धा कटिंग. ये हमारी शक्कर. डबा तो दे ना बाहेर. नाही रे कर रे तू. अरे अरे बघू दे मला काय काही नाही. मला राजा बाहेर नाही करायचं आपल्याला.
हा आला ना. तू चालू तो पण संध्याकाळच्या नाही आता पावणे 6 वाजले, दुपार जेवण नाही केलं. नीले नीले अंबर झूमते है सागर को आजा नको रे. आजा काय शूट करतो? नीले नीले एवढं अंबर. करतोय मी, दिसतो का म्हणजे? दिसतोय ना, पुरा दिसू राहिला. नेटच्या अरे नीले नीले अंबर बाहेर नाही बेटा शूट मध्ये. झाला दिसू झाला तो ग्लास घे. आलाच मी लगेच. ये पटकन. मित्रांनो, ये पहाड़ों में दूध पप्पा ने भी लाया होगा तुम्हारे वाले, हमने लाया इधर. बसून चप्पल ठेव ना खाली. इकडे बस नाही तर समोर. शेप काय रे? काढला गेला. हो काढलाय. हो काढलाय. हो काढ मसा दे सगळा. बेटा किती गर्दी आहे रविवारची. येतो सांगतो तुम्हाला, अक्षरशः शनिवार रविवारची लई गर्दी. आम्ही पण तेच करायला आलेलो शनिवार रविवार. आम्हाला बाकी दिवस काम नाही, टाईम नाही भेटत त्याच्यामुळे. बस ना, आता इंटरव्ह्यू करतो का मी, कट करून दे बेटा. हां हे बघा आम्ही दूध बनवतोय. काय रे बस वाढत आहे. नेक्स्ट कॅफे प्रो. अरे चाहूँ गिली रे. हमारे भाई ने कॉफी डाली थी, चाय हो गई. चमत्कार हो गया. कॉफी बनवली. हा पाय, हा कॉफी, निखिल आणि नजारा. सायंकाळचे 6 वाजलेत. सनसेट बघा जायचं बेटा. हा टाइम आहे ना. नाही ना, 6 वाजले ना. टेंट पॅक केलाय, चहा कॉफी झाली सगळी. हा फोटो काढतोय आणि आपण चाललो आता सगळेजण पळताय सनसेट बघायला. चला भाऊ. मी गावकरी टेंट लावतोय. जात नाही खाली तो. आला आता, गेला आता खाली. किती वाजले? 6 वाजले. सनसेट पूर्ण गेलेलं आहे आता. इथे बरं दूर गर्दी झालेली इथे कड्यावरती, आणि कड्याचं एकदम कडक कट बसलेलं आहे इथे. गर्दी बघा. कड्यावर ना सुई टाकू राहिला लोकांची जळवायला. हा इथं रेंज नाही आहे का रे? पंगडा सनसेट झाला एकदम प्रसिद्ध पद्धती खाली. चला आता आपण आपली कॅम्पिंगची जागा आपण रिटर्न जाऊ आणि पोटापाण्याची इथे सोय करू. काय म्हटलं? हे बघा मामा चप्पल काय ना बेटा. हे बघा इथे बनवले त्यांनी आपला टेंट तिकडे. आता निखिल आणि मी आज शेजवान राईस बनवणार आहे. काय रे? हा शेजवान राईस बनवणार आहे. आता मॅगी खाणार, तोपर्यंत भाताची कसं बनवता इथलं शिकून. आणि शिकोडी तयार करायची, थंडी खूप बाजूला आहे. अरे कोजागिरी पौर्णिमाची रात्र शनिवार, आणि तिथे चंद्र दिसतोय पूर्ण. इकडे आमचा टेंट लावलाय. हा भाऊ शेकोडी करतोय. थंडी झाली आहे मायनसमध्ये. मायनस नाही म्हणता येणार. किती रे? हा
हा प्लस काहीतरी 13, 14, 11 जाईल काहीतरी रात्रीमध्ये. सिक्युरिटी करतोय. मच्छर पण चालले त्याच्यानंतर. आणि आता इथं सूपसाठी पाणी ठेवलेलं आहे इथे. बरं म्हणजे जाऊ राहिला काय. हां जातो, काय अडचण नाही. मच्छर उडून जातील ना, मच्छर म्हणून जातील ना त्याच्यामध्ये. मग ठीक आहे, बघू पुढे. साग लागली आपल्याला भांडे. लाईट बटाटे टाकले उकळायला. हे वगैरे क्वालिटी पाहिजे येतं ना. सूप झालेले, मॅगीची तयारी. किती वाजले भाऊ? हां सूप बेडा माझी म्हणणार आहे थोडीशी. लाईट का दाखवलं, सूप दाखव. चायनीज सूप बनवलं आहे. आता बघू निखिल आज काय बनवणार आपण. शेजवान राईस आणि मॅगी बनवणार आहे आता. मित्रांनो कट. मित्रांनो कॅम्पिंगमध्ये आम्ही पोंगे आणि बटाटे केलेले. काय रे चालतं बरं. प्लीज तुम्ही काहीच करू नका. तुम्ही काय करू नका. तुमच्या हां मॅगी बनाव, उसपे खुश रहो. बटाटा खा रहा है ऐसा. बटाटा बहुत महंगा है. बटाटा और काय रे पोंगा. मित्रांनो डिनर शेजवान राईस. मा भाऊने बनवला पहिली टाइम. लय प्राऊड आहे भाऊ स्वतःवरती. लाईटात निखिल भाऊ आता आपले सिक्युरिटी करताय. रात्रीचे 9 वाजले. हा निखिल भाऊ झटणार का. हा सध्यामध्ये भाऊ काय बोलायला तयार नाही. त्या मित्राने निखिलने आपली अशा प्रकारे एकदम सक्सेसफुली लावलेली आग. अरे काय बरं बेटा तू इकडे बघ. कळत दिसायला आग से खेळ रहा है बोले. अरे नाही रे आग से खेळ रहा है. टेम्परेचर काय असं. रात्रीचे 10 वाजले. आता झोप लागते एकदम. आणि आजूबाजूला खूप वाचाचं चालू आहे. सगळे कोणी नाचतंय. कोणी ग्रुपमध्ये आलेलं आहे. हा मोठं वाटला होती इकडनं म्हणून गर्दी दिसते. चोरा तुमका एकदम प्रॉपर झोपलेला. झोपू लागले. सकाळी लवकर उठून धुकं कॅप्चर करायचं आपल्याला कोकण कड्यावरती. तर आता आपण झोपून जाऊ. गुड नाईट मित्रांनो. डोळे सुजलेले. रात्री झोप एक नंबर झालेली. सकाळचे 5 वाजता आहे. आज चिमण्या पण उठला आहे शूट करणारा. मी पण उठलेलं आहे. बाहेर थंडी एकदम खतरनाक आहे. काय सांगू नका. सकाळची कॉफी पहिली आपली एव्हरी डे डुडू डे. अरे नवा बी शोक आहे आम्हाला. चहा नाही पाहिजे इथं कॉफी करतो आम्ही. अरे ती पण साडेसुद्धी नाही भावांनो. या नेसकॅफे ब्रू. हा बापरे. साडेपाच झालेले. सकाळचे 5:30 कॉफी. माझ्याकडे बघून तुम्हाला कळलं असेल थंडी किती असेल. आता थंडीचं देखील म्हणताय मा भाऊ मारून टाकाल मला तो. अरे हा थंडी मारून टाकाल आपल्याला. बॅग मध्ये गोदरी काय रे ब्लँकेट आणलेलं आहे. आणि कॅम्पिंगला पुऱ्या भांडं सोडून दिलं. अख्खा कुकर उचलून आणलेलं त्याने. एवढा जिगरा त्याच्यामध्ये. क्या रे ऐको का वजन. क्या रे इस बारे में आप क्या कहना चाहोगे निखिल सर. कुछ नहीं.
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीशर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी जय शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज के जय। आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम। महाराज गणपती भूपती प्रजापती गजपती अश्वपती जळपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान राष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सुवर्ण सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा नमो पार्वती पते हर हर